आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी एक मैत्रीण स्वाती माझ्या बरोबर आहे. स्वाती, मला यातली 3 टोकन्स काढून दे. डोळे मीठ आणि मिक्स करून दे. 1 2 3. स्वातीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. बघूयात कोण आहेत 3 नवे भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 14. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 47. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 39. आपले हे 3 नवे स्पर्धक खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रत्नमाला. आडनाव? काकवीपुरे. काकवीपुरे म्हणजे काय? आडनावच आहे काकवीपुरे. बर, म्हणजे जेवताना काकवी वाढली तर पुरे झाले आता काकवी असं म्हणायचं. हो. बर, घरी कोण कोण असतं मावशी? मिस्टर आणि 2 मुलं. बर, काका काय करतात? रिटायर झाले. रिटायर झाले. कुठे होते ते? बीएसटी मध्ये. बीएसटी मध्ये. मग तुम्ही मूळच्या पनवेलच्या? नाही, आम्ही नाशिककडचे. पनवेलला येऊन किती वर्ष झाली? 1 वर्ष झालं. म्हणजे आता झालंय? हो, आम्ही घाटकोपरला होतो. मग आता काय मुलाचं लग्न वगैरे? अजून मुलांचे लग्न नाही, मुलींचे झालेत. मुलींचे झाले आहेत. हो. आणि आता मुलगा लग्नाचा राहिलाय? दोघं लग्नाचे आहेत. दोघेच आहे. हो. बर, पण मग आता सून येणार म्हटल्यावर कमिंग सून काय केलंय प्लॅनिंग? काय नाही, आहे आपलं सगळं आहे, घरदार आहे, सगळं आहे. आता काय ते येईल सांभाळेल, दुसरं काय करणार. बर, पण मग तुमच्या सुनेने मेकअप वगैरे केला तर चालेल का तुम्हाला? चालेल, आता जमाना बदललाय, आता आपल्यासारखा नाही. बघा, सासूबाई खुले पद्धतीने त्यांना हे देतात, चान्स देतात मेकअप करण्यासाठी. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रांजली चव्हाण. बर, आपण काय करता? मी हाऊस वाईफ आहे. गृहिणी आहात? हो. आणि घरी कोण कोण असतं? घरी मिस्टर आहेत आणि एक मुलगी आहे मला. एक मुलगी आहे? हो. मग तुम्ही मूळच्या पनवेलच्या? पनवेलच्या नाही, मी मुंबईतलीच आहे. म्हणजे मी. बर, मिस्टर काय करतात? मिस्टर LIC मध्ये आहेत. LIC मध्ये आहेत. हो. आणि मग तुम्ही काय करता? फक्त गृहिणीच? हो. दुसरा काही जॉब वगैरे नाही? मग काय काय कामं करावी लागतात रोज? घरातली आपली सगळी कामं असतात ती करायला लागतात आणि काय मुलीचा अभ्यास घेणं, तिला सोडायला जाणं वगैरे एवढंच. बर, पण मग आता पहिल्यांदा मुंबईत होतात आणि आता पनवेलमध्ये काही फरक जाणवतोय? हो, पनवेलमध्ये खूप बरं वाटतंय, एकदम शांतपणा आहे, मुंबईतल्या गजबजाट नाहीये, त्यामुळे पनवेल खूपच आवडलं. बर, म्हणजे आता तुम्ही मुंबईकर सोडून पनवेलकर झालो. अस्सल पनवेलकर. हो. बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? परेश विश्वास शिंदे. परेश, काय करतोस तू? मी 2nd इयर BSc करतोय, कम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्सला. बर, मग आता काय कॉलेज चालू झालं? हो. झालं चालू? हो. बर, मग काय खरेदी वगैरे झाली कॉलेजची? हो. बर, काय काय प्लॅनिंग आहे या वर्षामध्ये? काय नाही, पहिल्यापेक्षा जास्त पर्सेंटेज काढायचे. ते सोड रे, तसलं प्लॅनिंग नाही, दुसरं प्लॅनिंग. पुढचं काय, मित्र जास्त जमवायचे, नवीन मित्र भेटतात, नवीन शिक्षकांबरोबर ओळखी होतात. आणि नवीन एन्जॉयमेंट. नाही, अजून नवीन ओळखी होतात ना. मग काय अशा ओळखी करून घेतोस? घेतो फक्त ओळखी. बर, मग मला सांग, ओळख करून घेताना काय कसं इम्प्रेस करतोस तू ते? मी सध्या त्या भांगडीत पडत नाही, मी सध्या अभ्यासावरच कॉन्सन्ट्रेट करतोय. बर, पण ओळख कशी करून घ्यायची? ओळख करून घेत नाही मी, आपोआप होते. बर बरोबर, किती चांगलं ना. ओळख आपोआप झालेली कुणाला पण आवडेल. बघूया आता या राऊंड मध्ये तू कशी खरेदी करतोस. तुला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये खरेदी करायची. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 834 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. अरे काय, बघून तरी घ्या, 834 रुपयांची खरेदी करायची आहे. किमती जरा चाळून बघा की बाबा ही किंमत असेल, ती किंमत असेल. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता टोटल करून पाहू.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. बघूयात कोण ठरलंय विजेता. परेशनी केलेली खरेदी आहे 441 रुपयांची. काकवीपुरे मावशींनी केलेली खरेदी आहे 972 रुपयांची. तर चव्हाण वहिनींनी केलेली खरेदी आहे 781 रुपयांची, जी 834 या खरेदीच्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी तुमची. अभिनंदन चव्हाण वहिनी. थँक्यू. मला तुमच्या मैत्रिणींकडून कळालंय की तुम्ही कॉस्मेटिक काय वापरत नाही. मग आता हे काय करणार? आता काय मिळालंय तर वापरायचं. बर, काय मैत्रिणींनी? मैत्रीण नेहमी वापरणार. त्यांनी मागितलं तर त्यांना पण देईन एखादं. पण तुम्ही वापरत नाही ना. हा, मग आता सुरुवात करीन ना, आजपासून सुरुवात. बघा बघा, म्हणजे याचं श्रेय कोणाला जातं? 3:30ला जातं. जातं. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. आपल्या अंदाजे कितीचे विनर तेलंग दादा आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या चव्हाण वहिनी दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. 3.5 जॅकपॉट राऊंड मध्ये चावी निवडण्याची संधी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ना? 1 मिनिटाचा गेम कसल्याही परिस्थितीत जिंकणं महत्वाचंच असतं. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे बरं का. म्हणजे तुमचे मिस्टर त्यांच्याकडे मी एक फुगे देतो, हे घ्या, आणि तुमच्या मिसेस त्यांच्याकडे मी काही फुगे देतो. आता तुम्हाला खूप सोपा गेम सांगतोय मी. त्यांच्या हातातून प्रत्येक वेळेला एक एक फुगा घ्यायचा, या खुर्चीवर चढायचं आणि वर असलेल्या दोरीला फुगा बांधायचा आहे. 1 मिनिटामध्ये जो सर्वात जास्त फुगे बांधेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघेही तयार? सगळेजण तयार? हो. 3.5 चला. एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक फुगे बांधलेत ते. सगळ्यात पहिल्यांदा चव्हाण वहिनी. 1, 2, 3, 4 आणि 5. आणि तेलंग दादा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि विजेते ठरलेले तेलंग दादा, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? तेलंग दादा कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल रंगाची चावी. लालच पाहिजे. लालच पाहिजे. पाठीमागे काय वाटतंय? लाल की हिरवी? लाल. लालच. हिरवी नको. कुठली? नको. लालच. लालच. निवडा. तेलंग दादांनी घेतली लाल रंगाची चावी, त्यामुळे चव्हाण वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत आपल्या चव्हाण वहिनी. त्यांना मिळालाय कव्हर. अभिनंदन. थँक्यू. आता या कागदाच्या कव्हरने कुणाला गुंडाळणार? आता काय सगळ्या वया पुस्तकांना तर कवर्स घालून झालेत, त्यामुळे याचा उपयोग काहीच नाही. बर, मी एक उपयोग सांगू. हो. ज्यांनी तुम्हाला हरवलंय ना त्यांना याच्यात चांगलं गुंडाळून गुंडाळून ठेवा. ठेवते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत तेलंग दादा. त्यांना मिळाला DVD प्लेअर विथ साऊंड सिस्टीम. अभिनंदन दादा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आता मला सांगा, याच्यामध्ये पहिलं गाणं कुठलं ऐकणार? गणेश का? गणेश. गणेश देवतेचं ऐकणार गाणं. हा. आणि मग आता हे कर्नाटकला नेणार की इथेच? इथेच. इथेच. Yes. बर, कोणाला गाणी ऐकवणार जास्त? मैं फैमिली सोसाइटी. सोसायटीला. जो फंक्शन होगा ना सिस्टम देता हूँ. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. प्रत्येक फंक्शनला दादा त्यांचा DVD प्लेअर देणार आहेत, त्यामुळे काही चिंता करू नका. या गणपतीला दादांचा DVD प्लेअर आणायचा आहे. दादा धन्यवाद. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, हिरवं पान पण लाल रंग, काय उत्तर आहे? खूप हात वर आलेले आहेत. थांबा 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 थांबा, बघूया तुम्हाला एक. या तुम्ही. नाव? वैभवी मराळ. आणि उत्तर? खायची विड्याची पान. नाही. या. आपलं नाव? सुजाता राव. आणि उत्तर? पान. नाही. या तुम्ही. माझं नाव मीना मधुकर ठाकरे. हा. मेहंदीचं पान. मेहंदीचं पान अचूक उत्तर दिले. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. पुढे या.
तुम्हाला सुद्धा 3.5 मध्ये जर अशीच बक्षिसांची लयलूट करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचे तुम्हाला 57575 वर. अशीच मजा आपण नेहमी करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका 3.5